इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन याबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं। आजच्या या व्हिडिओमधून हे कन्फ्युजन आपण दूर करणार आहोत। म्हणजेच आजच्या या व्हिडिओमधून आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन यामधील डिफरन्स पाहणार आहोत। व्हिडिओ अगदी इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा। अर्थात आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल। तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ। इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे इनॅबिलिटी टू अचीव अँड मेंटेन अँड इरेक्शन, म्हणजे पेनिसला ताठरता येत नाही किंवा ताठरता टिकूनच राहत नाही। पेनिसमध्ये इरेक्शन होण्यासाठी 3 फॅक्टर गरजेचे असतात, ते म्हणजे 1 ब्लड फ्लो, 2 नर्व सप्लाय आणि 3 मसल स्ट्रेंथ। या 3 गोष्टी जर प्रॉपर होत असतील तर प्रॉपर इरेक्शन आढळून येतं। परंतु या 3 गोष्टींमध्ये किंवा याच्यातील काही गोष्टींमध्ये काही अडथळा आला तर मात्र पेनिसमध्ये इरेक्शन प्रॉपर होत नाही। या 3 गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होण्यासाठी बरीचशी कारणं असतात। त्या कारणांवरती इन डिटेल व्हिडिओ आपण 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक वरती आय बटन मध्ये मिळेल किंवा खाली याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करून आपण ते दोन्ही व्हिडिओ संपूर्णपणे पाहू शकता। हे 2 व्हिडिओ पाहिल्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शन बद्दल असणारे सर्व शंका तुमच्या निश्चितपणे दूर होणार आहेत। ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। आता प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन बद्दल सांगायचं झालं तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये वीर्य हे लवकर बाहेर पडतं, म्हणजे मेल पार्टनर हा लवकर ऑर्गॅझम पर्यंत पोहोचतो, म्हणजे शीघ्रपतन होतं, वीर्यस्खलन अल्पावधीतच होतं। अर्थात यामुळे मेल पार्टनरला तितकंसं सॅटिस्फॅक्शन भेटत नाहीच। याशिवाय फिमेल पार्टनर सुद्धा अजून ऑर्गॅझम पर्यंत पोहोचलेली नसते, त्यामुळे फिमेल पार्टनरला देखील सॅटिस्फॅक्शन भेटत नाही। नॉर्मल सेक्स टाइमचा जर विचार केला तर नॉर्मली 2 ते 10 मिनिटाचा सेक्स टाइम सांगितलेला आहे। मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची जर व्याख्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये, अगदीच प्रिसाइजली सांगायचं झालं तर 90 सेकंदाच्या आत वीर्यस्खलन होतं, त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हटलं जातं। प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये पेनिसला ताठरता असते, परंतु वीर्यस्खलन लवकर होतं। इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये मात्र ताठरता येत नाही किंवा ताठरता टिकूनच राहत नाही, परंतु शीघ्रपतन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये ताठरता येते किंवा ताठरता असतानाच लगेच वीर्यपतन होतं, म्हणजेच शीघ्रपतन होतं। प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची समस्या असणाऱ्या पुरुषांमध्ये बर्डन, टेन्शन, एन्झायटी हे घटक असतात। या घटकांमुळे नेक्स्ट टाइम देखील परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही याची धास्ती मनामध्ये असते, याची भीती मनामध्ये असते, प्रेशर असतं, बर्डन असतं, एन्झायटी असते। त्यामुळे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये ही समस्या आणखी वाढीस लागण्याची शक्यता असते। इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सारख्या समस्या असतील, या समस्यांवरती औषधांव्यतिरिक्त काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन ही सुद्धा ट्रीटमेंट खूप गरजेची आहे, महत्त्वाची आहे। वेळोवेळी समुपदेशन घेण्याची आवश्यकता असते। केवळ मेल पार्टनरलाच नाही तर फिमेल पार्टनरला देखील समुपदेशनाची आवश्यकता असते, कारण वैवाहिक नातं हे मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर यांच्या फिजिकल आणि इमोशनल बॉन्डिंगवरती, अंडरस्टँडिंगवरती त्यांचं वैवाहिक आयुष्य अवलंबून असतं। त्यामुळे मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर या दोघांचंही काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं। मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर या दोघांमधलं नातं हे प्रेमाचं पाहिजे, केवळ शारीरिक नाही तर इमोशनल ही नातं किंवा फिजिकली आणि इमोशनली अटॅचमेंट दोघांमध्ये पाहिजे। त्यांच्यामध्ये लव्ह बॉन्ड म्हणा किंवा आपसिक प्रेमाचं नातं टिकून राहणं खूप गरजेचं असतं। वेळोवेळी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वेळोवेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला, वेळोवेळी डॉक्टरांचं काउन्सिलिंग दोघांनीही घेण्याची आवश्यकता आहे।
इरेक्टाईल डिस्फंक्शन बद्दल बोलायचं झालं तर ही समस्या खूप कॉमन समस्या आहे. बऱ्याच जणांना वाटतं फक्त आपल्यालाच त्रास आहे, परंतु असं काही नाही. खूप लोक आहेत, खूप जणांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असतो. ही कॉमन समस्या झाली आहे आणि हल्ली याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्यामुळे घाबरू नका, लाजू नका, हताश होऊ नका, आत्मविश्वास घालून बसू नका. केवळ औषधोपचारच सल्ला असतो असं नाही, केवळ औषधोपचारानेच हे आजार बरे होतात असं नाही, तर वेळोवेळी समुपदेशनाचीही गरज असते. मेल सेक्शुअल प्रॉब्लेम बरोबर फिमेल सेक्शुअल प्रॉब्लेम देखील असतात. आपल्या या युट्यूब चॅनलवरती सध्या मेल सेक्शुअल प्रॉब्लेम वरती व्हिडिओ अपलोड होत आहेत. पुढे कालांतराने फिमेल सेक्शुअल डिसऑर्डर वरती देखील व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. याचबरोबर आपण गायनेक रिलेटेड तसेच प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. तुम्ही तुमच्या समस्या मेन्शन करा, तुमच्या कमेंट्स तुम्ही करा. आपण नक्कीच तशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत जाऊ. आपले व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले व्हिडिओ शेअर करत जावा. ही एक प्रामाणिक रिक्वेस्ट आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अर्थात आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल. याचबरोबर आपला स्त्री आरोग्यम नावाचा आणखी एक युट्यूब चॅनल आहे, तोही पहा, त्यालाही सबस्क्राईब करा. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.